आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज ग्राम रोजगार सेवक इथे उपस्थित झालेले आहेत आणि आपल्या व्यासपीठावरती मिलिंदजी देवरा साहेब उपस्थित आहेत, गोपालजी लांडगे साहेब आहेत, आमचे नगरसेवक नवीनजी गवळी आहेत आणि आपण सगळे ग्राम रोजगार सेवक। हा आपला जो विषय होता, हा लढा जो होता, आत्ताच सांगितलं की 17 वर्षापासून आपण लढा देत आहे की ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनामध्ये जी आहे ती वाढ झाली पाहिजे आणि ग्रामपंचायतीमध्ये आणि प्रत्येक गावागावामध्ये शेवटच्या घटकाला न्याय कसा मिळेल, काम कसं होईल, याच्यासाठी ग्राम रोजगार सेवक जो आहे तो झटत असतो। सरकारच्या योजना ज्या आहेत या तळागाळापर्यंत जर कशा सॅच्युरेट होतील, कशा पोहोचतील, याच्यासाठी आपण काम करत असता। पण एक बाबा ग्राम रोजगार सेवक, काही लोकांना तर माहितीच नाही, काही लोकांना सरपंच, ग्रामसेवक आणि मग ती बॉडी मधला आपला ग्राम रोजगार सेवक जो सगळ्या गोष्टी करतो, तिथे खालपर्यंत पोहोचवतो, सरकारच्या योजना इम्प्लिमेंट करतो, हा असा ग्राम रोजगार सेवक जो आहे, हा काही लोकांना माहितीच नव्हतं की ग्राम रोजगार सेवक करून काही असतं। पण आज ग्राम रोजगार सेवकाला देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी न्याय देण्याचं काम केलं, जसं बाकी घटकांना न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय करतायत। आपण जे आहात ती गेल्या 1 वर्षापासून माझ्या संपर्कामध्ये आले, बरोबर 1 वर्ष झालं असेल आपल्याला। कुठल्याही गावात गेलं, महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलं तर तिकडे ग्राम रोजगार सेवक यायचे, मला भेटायचे। पहिलं तर मला आमचे नगरसेवक नवीन गवळी आहेत, लांडगे साहेब आहेत, यांनी आपल्यापर्यंत मला पोहोचवलं। आपली एक बैठक झाली, मला वाटलं ती 6 महिन्या अगोदर नंदनवनला झाली असेल, विखे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये झाली, बरोबर। तिथे कोण कोण आले होते, काही लोक तुम्ही। नंतर आपली पुन्हा मीटिंग झाली, नंतर मी जेव्हा कोल्हापूरला गेलो, सांगलीला गेलो, जळगावला गेलो, तिकडे देखील मला ग्राम रोजगार सेवक तिथे शोधून शोधून भेटायचे। हे काही लोकांच्या हातवरती येत आहेत, तर ग्राम रोजगार सेवक तिथे येऊन मला भेटायचे आणि बोलायचे की आम्हाला पूर्ण विश्वास आहे शिंदे साहेबांवरती की आम्हाला जो आहे तो न्याय जर कुठला व्यक्ती देऊ शकतो तर शिंदे साहेब देऊ शकतात। आणि आज 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जी एक बैठक आपण घेतली सह्याद्री अतिथीगृहावरती, तिथे काही लोक आपले आले होते, तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत खऱ्या अर्थाने पहिल्यांदा हा विषय गेला की ग्राम रोजगार सेवक जो झटतो त्याला फक्त जे आहे हे कमिशन बेसिस वरती पैसे मिळतात। छोटी मोठी ग्रामपंचायत असेल तर ठीक आहे, जास्त कामं येतात, जास्त कामं तिथे होतात, पण छोटी ग्रामपंचायत जर असेल तर तिथे 1000-2000 रुपये असेच ग्राम रोजगार सेवक कमवतात। ही वस्तुस्थिती जी आहे ही आपण मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवू आणि मुख्यमंत्री महोदय जे आहेत हे आपल्यामधून आलेलाच एक चेहरा आहे, आपल्यामधून आलेलाच एक व्यक्तिमत्व आहे, जे आज या राज्याचा मुख्यमंत्री झाला। आपलं दुःख काय आहे, आपलं दुःख काय आहे हे माननीय मुख्यमंत्री महोदयांना कळत असतात, कारण की त्या परिस्थितीमधून, त्या हलाखीच्या परिस्थितीमधून माननीय मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे मुख्यमंत्री महोदयांची सुरुवात रिक्षा चालवून झाली, कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम पण केलं त्यांनी। आणि अशा तळागाळातून व्यक्ती जेव्हा या राज्याचा कारभार सांभाळतो तेव्हा सामान्य जनतेचं, तळागाळातील राहणाऱ्या वंचित लोकांचं काय हालापेष्टा असतात हे त्याला लवकर कळतं, कारण की त्यांनी ते भोगलेलं असतं। आणि आज या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला 1 महिन्यामध्ये बैठक झाली सह्याद्री अतिथीगृहावरती आणि 1 महिन्यामध्ये त्याचा निकाल लावला आणि काल GR जो आला की प्रत्येक ग्रामसेवकाला आता 8000 रुपये आणि त्याच्यावरती 2% मानधन, म्हणजे तुमच्या सगळ्यांची अपेक्षा जी होती 8000 रुपये, आज सगळ्यांना 10,000, 11,000 पेक्षा जास्त पैसे जे आहेत ते मिळणार। पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला आता फिक्स्ड मिळतात पैसे, पगार मिळतायत, तर खाली ग्राम पंचायतीमध्ये जे आता काम केलं नाही केलं, अरे तुम्ही सगळे खूप महत्वाचं योगदान देता। सरकार बघा वेगवेगळ्या योजना आणतं, लाडकी बहीण योजना आणली, लेक लाडकी योजना आणली, युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली, मनरेगाच्या स्कीम्स आहेत,
ह्या सगळ्या गोष्टी कोण पोहोचवणार? हे आपणच पोहोचवणार. तर आता आपल्याला फिक्स्ड मानधन मिळालंय. फिक्स्ड मानधन मिळाल्यानंतर अरे आज नोकरीवरती नाही गेलं तरी चालेल, आपण फक्त आता काय सही करून येऊन जाऊ, असं होणार नाही ना? पक्का? नाहीतर आम्हाला सगळे लोक गावातले बोलतील अरे एका ग्राम रोजगार सेवकासाठी तुम्ही सगळी कामं बंद पाडून टाकली गावातली. नाही ना? एवढा विश्वास आम्ही घेऊ. बघा आता आपल्याला एक सिक्युरिटी मिळाली की बाबा आता आमच्या परिवाराला जे आहे 10,000पेक्षा जास्त तुम्हाला पैसे मिळणार आहेत प्रत्येक महिन्याला. आता अजून कसं त्याच्यामध्ये, आणि म्हणून त्याच्यावरती इन्सेंटिव्ह देखील ठेवलं आम्ही 2% की जेवढं जास्त काम कराल तेवढं जास्त, म्हणजे 10,000चे 20,000 देखील होऊ शकतात. बरोबर आहे ना? हे आपल्यावरती आहे. तर मला वाटतं हा पहिल्यांदा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे महाराष्ट्रामध्ये ग्राम रोजगार सेवकांचा. आपल्याला मला एवढंच सांगायचं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय गेले 2 वर्ष काम करत आहेत. वेगवेगळ्या घटकांसाठी त्यांनी काम केलं. वेगवेगळ्या घटकांना न्याय कसा मिळेल, आशा वर्कर्स असतील, अंगणवाडी सेविका असेल, त्यांचं मानधन वाढवलं. आपलं आता मानधन वाढवलं. लाडकी बहीण योजना, आज महिला इथे बसलेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये काही लाभार्थी आपल्याला आपण करून घेतले असतील आपापल्या गावांमध्ये. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या परिवाराला जे सक्षम करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं, आपल्या सरकारने केलं. मला वाटतं याच्या अगोदर कधी झालं नाही. काही लोकांनी सांगितलं की 1500 रुपयामध्ये काय होणार आहे, पण मला त्यांना सांगायचं आहे की 1500 रुपयामध्ये तुमचं काही होणार नाही, पण त्या बहिणीचं जे आहे, त्या कुटुंबाचं, त्या कुटुंबामधील त्या मुलाचं जे आहे, तो मुलगा शाळेत जातो, त्याची फीस जी आहे ती 1500 रुपयामध्ये भरू शकतो. लाईट बिल जे आहे ते 1500 रुपयामध्ये भरू शकतो. आपल्याला कोण आजारी घरामध्ये पडलं तर कोणाकडे हात पसरायला लागणार नाही, ते 1500 रुपयामध्ये करू शकतो. आणि एका महिलेला जर सक्षम केलं तर ती महिला पूर्ण परिवाराचा गाडा जो आहे हा हाकण्याची ताकद ठेवते. त्या महिलेला ताकद देण्याचं काम जे आहे हे आमच्या सरकारने केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय यांनी केलेलं आहे. आज वेगवेगळ्या स्टोरीज आमच्याकडे येतात की कशा प्रकारे 1500 रुपयामध्ये लोकांनी 10,000 रुपये कमवले. एक तर व्यक्ती वर्षावरती आली होती की बाबा तिला 1500 रुपये मिळाले, 3,000 रुपये पहिले मिळाले. काल देखील लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे आले. तर 3,000 रुपयामध्ये 1500 रुपये घेतले. 1500 रुपयामध्ये ते घुंगरू आणले आणि गणपतीमध्ये ते घुंगरू विकले वेगवेगळ्या ठिकाणी. त्या 1500 रुपयाचे 10,500 रुपये झाले. म्हणजे किती टक्के नफा झाला? 600-700% नफा झाला. म्हणजे हे 1500 रुपये जे आहेत, हे गरीबाला जर विचारलं ना जाऊन की 1500 रुपयाचं काय महत्व आहे, महिलेला जाऊन विचारलं, ज्या महिलेला कधी जाता आपल्या नवऱ्याकडे जे आहे ते पैसे मागायला हात पसरायला लागणार नाही. तुमची जी मोनोपोली होती ती मोनोपोली तोडायचं काम सरकारने केलं. महिलांनी टाळ्या वाजवल्या. आनंद बघा चेहऱ्यावर. म्हणून आता ते खुर्चीवरती तुम्ही खाली आहे. नावापुढे, वडिलांच्या नावापुढे आईचं नाव लावण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने केला. महिलांना एसटी मध्ये 50% मोफत प्रवास हा देखील आपल्या सरकारने केला. लेक लाडकी योजना म्हणजे मुलगी जन्माला आल्या आल्या तिच्या अकाउंटमध्ये 5,000 रुपये टाकण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने केला. ती 18 वर्षाची होईपर्यंत 1,00,000 रुपये, म्हणजे तिचं शिक्षण कुठे अर्धवट राहता कामा नये. हे सगळं जे आहे हे महिलांना केंद्रस्थानी ठेवून महिलांना सक्षम करण्याचे निर्णय वेगवेगळे घेतले. आता आपली जबाबदारी आहे. आता आपण प्रत्येक गावामध्ये एक आहे. आता त्या गावामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काम कसं काय केलंय गेल्या 2-2.5 वर्षामध्ये हे पोहोचवायचं आहे. प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवणार की नाही तुम्ही? पोहोचवणार ना? तर एवढी मोठी ताकद आहे. आणि प्रत्येकाने बघा, माननीय मुख्यमंत्री महोदय 18 तास काम करतात. 18 तास कोण काम करतं? कधी मुख्यमंत्री पाहिलाय का भिंगरी लावून एकाच दिवशी? आज इकडे संभाजीनगरला आहे, मग सांगलीला आहे, मग कोल्हापूरला आहे, मग साताराला आहे. कधी पाहिलं होतं? आणि एवढे पटापट निर्णय घेण्याची तरी ताकद होती का कोणाकडे? आज तुमचा निर्णय एका महिन्यात घेतला. आणि अगोदरचे आमचे 2.5 वर्षाचे मुख्यमंत्री होते ते एकदम त्यांनी तर वर्ल्ड रेकॉर्ड केला. ते सांगायला नको इकडे.
पण तळागाळातील व्यक्ती जो येतो, ज्याला दुःख कळतं, असा व्यक्ती जो आहे हा न्याय देऊ शकतो. ते काम माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलंय. येणाऱ्या काळामध्ये जी कामं आम्ही चांगली केली, इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते बांधले, गावामध्ये मोठे मोठे समृद्धी महामार्ग सारखा मोठा हायवे केला, मनरेगामधून गाव पातळीवरचे रस्ते, पांदन रस्ते, शेतावरचे रस्ते. कधी झाले होते लोक शेतकरी चिखलामधूनच जायचा, पण आता आपण पांदन रस्ते केले, सगळ्यात जास्त निधी आणला. जलजीवन मिशनच्या अंतर्गत स्वातंत्र्यानंतर जिकडे पाणी पोहोचलं नव्हतं तिकडे पाणी देखील पोहोचवण्याचं काम जलजीवन मिशनच्या अंतर्गत आपण केलं. तर एवढी सगळ्या योजना आपण आणल्या, एवढे सगळं काम आपण करतोय चांगलं. आज आपला देखील निर्णय झालेला आहे. आपल्याकडून एवढीच अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी आपलं काम करत असताना आपल्या सरकारने काय काय निर्णय घेतलेले आहेत, सरकारने काय काय चांगली कामं केलेली आहेत, ही चांगली कामं आपण लोकांपर्यंत पोहोचवा. ती आता आपण पोहोचवाल, मला 100% विश्वास आहे आणि खात्री आहे. कारण की आपला हा प्रश्न गेले अनेक वर्ष, आमचा संदीप माने पण इकडे उपस्थित आहे, तो देखील सगळ्या कॉन्टॅक्ट मध्ये. मी त्याला विचारलं, रे बाबा उद्या किती लोक येणार? तर होतं जेवढे, तुला एवढी इकडे जागा नाही बोललो. म्हणजे काल रात्री तुम्ही लोकांनी ठरवलं इथे येण्याचं, आणि आज सकाळी एवढे पहाटे हजारोच्या संख्येने आपण गाव. मी तर त्याला सांगितलं, अरे मला उद्या जायचंय, मला उद्या वेळ. अरे नाही साहेब, निघाले बोलतात सगळे. मला फोटो पाठवलेत बसमधून, ट्रेनमधून बसलेलेचे. म्हणजे एवढा उत्साह जो आहे आणि एवढा प्रश्न जटिल आपला होता, आपला प्रश्न एवढा महत्वाचा होता. तर अजून येत आहेत, त्यांना माझा निरोप द्या. संध्याकाळी आल्यानंतर भेटू त्यांना पाहिजे. नाही, मला विश्वास आहे. आपला एक मेळावा घेऊ आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली. एक पुढच्या आठवड्यामध्ये एक आपला मेळावा घेऊ, जिथे 28,000 जे आहेत, हा पूर्ण ताकद. तर मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. माननीय मुख्यमंत्र्यांचं खूप खूप धन्यवाद देतो की एक संवेदनशील निर्णय जो आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला. त्यांचं आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेत की आपण चांगलं काम आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अजून चांगल्या रीतीने कराल, जेणेकरून एक आदर्श होईल की एक व्यक्ती ज्याची नोंद कधी कोण घेत नव्हतं, तो आहे नाही त्याचा विचार कोण करत नव्हतं, त्याची नोंद सरकारने घेतली, त्याला सक्षम करण्याचं काम केलं. आणि आता तोच व्यक्ती अजून सक्षमरित्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये चांगल्या स्कीम्स कशा पोचवेल, चांगली कामं कशी पोचवेल, याचा आदर्श जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला घडून द्यायचं. एवढंच आपल्या सगळ्यांना सांगतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.